श्री स्वामी समर्थ सर्वांना। बघा, श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी आपल्याला अतिशय महत्त्वाचा एक उपाय करायचा आहे। या उपायामुळे आपल्या घरातील सगळ्या काही गोष्टी सत्कारणी लागणार आहेत की ज्यामुळे आपण अतोनात प्रयत्न करत असतो आणि ती इच्छा पूर्ण होत नाही, परंतु महादेव हे खूप भोळे आहे आणि लवकर आपल्याला कोणत्याही आपल्या इच्छेला वरदान देतात। म्हणजे कोणतीही चांगली इच्छा जी असते ती लवकर पूर्ण होत असते, म्हणून आपण महादेवाला विनंती करत असतो आणि ते लवकर पावत असतात। आणि श्रावण महिना म्हटला की खूप सेवा करण्याचा हा दिवस असतो आणि श्रावण महिन्यातल्या सोमवारी जी इच्छा आपण सांगत असतो ती लवकर पूर्ण होत असते। तर इच्छा जी असेल ती तुम्ही संकल्प करायचा आहे। अगोदर तुम्हाला काय करायचं आहे बघा, हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला संकल्प करायचा आहे। आता संकल्प कसा करणार, हातामध्ये पाणी घ्यायचंय, थोडा अक्षता घ्यायचंय, फूल घ्यायचंय आणि संकल्प आपल्याला सांगायचा आहे आणि तो सोडून द्यायचा आहे, म्हणजे ताम्हणामध्ये ते सोडायचं आहे। त्यानंतर आपल्याला हा उपाय आपल्याला महादेवाच्या मंदिरात जाऊनच करायचा आहे, तो घरी करता येणार नाही, कारण की शिवलिंगाला अर्पण करायचे आहेत आपल्याला तांदूळ। बघा, पहिला जो श्रावण सोमवार आहे शिवामूठ आहे तांदूळ, त्याच्यामुळे आपल्याला तांदळाचा हा उपाय पहिल्याच सोमवारी करायचा आहे। मग हा उपाय करताना तुम्ही सकाळी करू शकता किंवा प्रदोष काळात देखील करू शकता, म्हणजेच संध्याकाळच्या वेळेस 4 किंवा 5, 6च्या आत तुम्ही हा उपाय करू शकतात। मग आता उपाय काय करायचा आहे ते सांगते। तांदळाचे जे दाणे आहेत ते खंड झालेले नसावेत, पूर्ण अखंड असले पाहिजेत, कुठेही तुटलेले नसावेत। असे तुम्हाला 108 तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यानंतर एक ताट घेऊन हे जे आहेत 108 तांदूळ हे ठेवून घ्यायचे आहेत। त्यामध्ये थोडेसे फुलं, अगरबत्ती, चंदन किंवा भस्म, दिवा, धूप हे तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे। पाणी घ्यायचं आहे आणि दूध किंवा दही जे आहे, पंचामृत असेल तर पंचामृत घ्या किंवा दूध दही तुमच्याकडे जे आहे ते घ्या, कारण आपल्याला महादेवाला अभिषेक करायचा आहे। शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी तुम्हाला हे दही, दूध किंवा पाणी जे असेल ते घ्या आणि त्यानंतर सकाळीच किंवा प्रदोष समय ज्या वेळेस तुम्हाला मंदिरात जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला हे घ्यायचं आहे। आता मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम महादेवाला म्हणजेच शिवलिंगाला तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे, पाण्याने अभिषेक करायचा आहे। संपूर्ण पूजा होईपर्यंत श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे। हा मंत्र अतिशय पॉवरफुल आहे आणि होऊ शकतं की तुम्हाला पहिल्याच पूजेमध्ये म्हणजे त्याच दिवशी तुम्हाला काही गुड न्यूज ऐकायला मिळू शकते किंवा तुमची इच्छा पूर्ण होणार आहे असे तुम्हाला संकेत मिळू शकतात। कदाचित तुमची इच्छा देखील पूर्ण होऊ शकते, म्हणून मनोभावे मी माझं काहीतरी पूर्ण होणार आहे या आशेने तुम्हाला पूजा करायची नाहीये, तर मोकळ्या मनाने मनामध्ये कुठलाही भाव न ठेवता तुम्हाला पूजा करायची आहे। महादेवाला तुमची इच्छा सांगायची आहे आणि मग पाण्याने अभिषेक करायचा आहे। त्यानंतर जे तुम्ही पंचामृत, दूध, दही जे काही सोबत नेलंय त्याने अभिषेक करायचा आहे, पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि महादेवाला फूल अर्पण करायचं आहे। भस्म किंवा चंदन जे सोबत नेलंय ते लावून घ्या, धूप दिवा ओवाळून घ्या आणि त्यानंतर महादेवाला तुमची इच्छा तुम्ही जी सांगितलेली आहे पूर्ण करण्यासाठी ते पूर्ण व्हावेत म्हणून तुम्हाला तांदूळ जे तुम्ही घेतलेले आहे, जे शिवमूठ सोबत घेतलेले आहे ते 108 तांदळाचे दाणे तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत आणि मनातून श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप सुरू ठेवायचा आहे। बघा, थोड्याच दिवसात तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल। ही अतिशय पॉवरफुल रेमेडी आहे, बऱ्याच जणांना याचा फरक पडलेला आहे आणि म्हणून उद्या पहिल्याच श्रावण सोमवारी तांदळाचा हा उपाय तुम्हाला करायचा आहे। आता ज्या वेळेस मंदिरातून तुम्ही परत निघणार, तर मंदिरातून परत निघताना जे मंदिराचे दोन्ही बाजू असतात बाहेर निघताना, त्या दोन्ही बाजूला तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे। महादेवाच्या मंदिराकडे शिवलिंगाकडे तोंड करून तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे आणि बाहेर आल्यानंतर हा मंत्र पूर्ण मंदिरात तुम्ही जेवढा वेळ आहे तेवढा वेळ हा मंत्र तुम्हाला सतत म्हणत राहायचा आहे। मंदिरातून बाहेर पडेपर्यंत तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप चालू ठेवायचा आहे। बघता बघता हा मंत्र आपल्या तोंडून 108 वेळेस पूर्ण होऊन जातो, म्हणून मंदिरातून बाहेर पडेपर्यंत हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। तुमची इच्छा थोड्याच दिवसात नक्की पूर्ण होईल।
तर बघा, पहिल्या श्रावण सोमवारी तांदळाचा हा उपाय करायचा आहे. बाकी नंतर आपण पुढच्या सोमवारचे उपाय देखील आपल्याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत, आपल्या चॅनलवर बघणार आहोत. म्हणून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.